आज सोलरची फिटिंग झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही ऑनलाईन केलेली आहे 2020 मध्ये. ऑनलाईन आपलं पहिल्यांदा अर्ज भरते वेळेस जवळपास ऑनलाईनवाल्यानेच 1000 रुपये मागितले. भ्रष्टाचाराचं आपण एक थोडक्यात उदाहरण पाहू. आम्हाला अनुदान आपल्या शासनाने जी योजना राबवली त्याबद्दल काही अडचण नाही, पण भ्रष्टाचार किती वाढला आहे. आणि आपण आता सध्या पाहू शकतो सलग 3 वर्ष झालं आपण भ्रष्टाचारात 1 नंबर आहेत. की जिथं आपण म्हणतो तर मुख्यमंत्री भ्रष्ट नाही, लय हुशार आहे आपण समाज म्हणतोय. आता आम्हाला तर ते काही प्रत्यक्ष दिसत नाही ते समाजात. आता सोलर ऑनलाईन करते वेळेस 700 ते 800 रुपये दिले ते ऑनलाईनवाले. जर असे एवढाले करीत असतील जे 100 रुपये 50 रुपयाचा फॉर्म आहे, त्याच्यानंतर पैसे भरल्याच्या नंतर जवळपास 8 ते 10 महिने लागले सोलरचा सर्वेला. जे सर्वे करण्यासाठी आलते ते पण 1000 ते 1500 मागत होते. आणि आम्ही समजा त्याला म्हणलं 400-200 दिवस समजा त्याला खर्चा पाणी समाधान जे शासनाकडून मोफत राहते ते जवळपास 1000 ते 1500 मागत होतं. आम्ही एक सामाजिक कार्यकर्त्याला संपर्क केला व असं होत आहे सांगितलं, तर त्या व्यक्तीनं त्या सर्वे करणाऱ्याला थोडंसं त्याच्या पद्धतीत थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. तर गावातील जे कार्यकर्ते राहतात आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे दलाल जे भ्रष्टाचार करण्याला एक पाठबळ देतात. त्यांनी जे समजा सर्वे करणाऱ्याला दटवलं, त्यांना गावातल्यानं म्हणले आमच्या गावातले कामं होत्याची नाही का, तुम्ही त्या व्यक्तीला कशामुळं दटवलं. जर शेतकऱ्याकडून जर आज कोणी बोलत नसेल तर शेतकऱ्याचे काय हाल आहेत आज पाहू शकतो. निसर्ग असा करीत आहे, भाव असे आहेत, आणि त्यात असे गावातील दलाल 4 जे गावातल्या भ्रष्टाचाराला बळ देतात. जे आता 1000-500 मागू लागलं त्याला जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्या व्यक्तीला पण दम देण्याची तयारी ठेवतात गावातले कार्यकर्ते. तर मग शेतकऱ्याला पिळून प्रत्येक व्यक्ती मारित आहे. त्यावेळेस पण सर्वे करणारा 500 घेतले. आता जवळपास त्याच्यानंतर सोलर आणून टाकणारे फोन लावला तर ते काही ते म्हणतात 500 रुपये द्या. म्हणजे आज जवळपास त्यांना 500 द्यावं लागले, नाही तर मग सोलर उतरणार नाही. असं समजा एक भीतीचं वातावरण तयार करायचं शेतकऱ्यामध्ये. आज फिटिंगवाले आले ते म्हणले 2000 द्या तरच फिटिंग करू. म्हणजे असं प्रत्येक जागेवर लूट आहे. आणि फोन लावा तर कार्यकर्ते म्हणतात बोलू, साहेबाला फोन लावू साहेबाचं येईन, पुन्हा फोन लावला तर फोन नाही व्यस्त. म्हणजे गावातले तुम्ही कार्यकर्ते कशासाठी. तर आज जवळपास त्याने बी 700 ते 800 रुपये घेतले. जवळपास सोलरला भरले 22,800. त्यानंतर त्याला GST वगैरे लागून पुन्हा 2300-2400 लागले. ती फॉर्म भरायला 800-1000 रुपये म्हणजे 24,000. त्याच्यानंतर सर्वे करणारानं 500 घेतले. समजा त्यानं कार्यकर्त्याला नसतं लावलं ते 1500च्या कमी नाही म्हणत होतं. आणि ते सोलर टाकणाऱ्यानं 500, आता फिट करणाऱ्यानं 1000. म्हणजे जवळपास शासन म्हणतंय आम्ही अनुदान देतो, मागल त्याला कृषी पंप देतो. आणि भ्रष्टाचार किती झाला. जर आम्ही 23,000 तिथं भरले शासनाला आणि ह्या लोकांनीच 5-6 हजार जर खात असतील तर मग शासन शेतकऱ्याच्या बाजूनं कुठं आहे हे पाहू शकतो. भ्रष्टाचार किती आहे. त्यामुळे थोडंसं बोलण्याचा एक प्रयत्न